ही कथा एका राक्षसाची आहे. यावर अनेक कथा तयार झालेल्या आहेत आणि राक्षसाला अनेक नावे आहेत, जसे की पिशाच, राक्षस, डायन, चुडेल इत्यादी. तर मित्रांनो, ऐका. एका गावात एक राक्षस राहत होता, ज्याचे नाव दुर्जन सिंग होते. लोक दुर्जन सिंगला दुर्जनजी म्हणायचे. त्याच्या घरापासून काही अंतरावर त्याचे एक शेत होते. त्या शेतात एक मोठे वडाचे झाड होते. ते वडाचे झाड खूप जुने होते. काही दिवसांनी त्या शेतावर त्यांनी घर बांधायचा विचार केला. पूर्वीचे घर खूपच लहान असल्याने त्यांनी शेतामध्ये घर बांधण्याचा विचार केला. त्यांनी ते वडाचे झाड तोडून तिथे आपले घर बांधले. काही दिवस चांगले गेले, पण काही दिवसांनी दुर्जनची खूप अस्वस्थ होऊ लागले. ते कधी पूजा करत होते तर कधी नाही. तर त्यांच्या पत्नीने त्यांचा बदललेला स्वभाव पाहून त्यांना विचारले की आजकाल तुम्ही पूजा का करत नाही आणि आजकाल तुम्ही बदलल्यासारखं राहता. कधी कधी तुम्ही मुलांना शिव्या पण देता. काय झाले तुम्हाला? दुर्जनजीच्या चेहऱ्यावर हसू उमटले आणि ते म्हणू लागले की माझे घर पाहून स्वतःचे घर तर बांधले आहे माझे घर पाडून स्वतःचे घर तर बांधले आहे आणि त्याला पूजा करायला का सांगतेस? मीच तर देव आहे, त्याची पूजा करायची गरज नाही. कधी ते रागात असायचे, कधी मोठ्या प्रेमाने बोलत असे, कधी डोळे लाल व्हायचे तर कधी बरोबर व्हायचे. त्याच्या पत्नीला संशय आला, नक्की कोणाची तरी सावली आहे यांच्यावर, नाहीतर ते असे बोलणार नाहीत. जणू त्यांच्या आतून दोन माणसे बोलत आहेत. त्यानंतर त्याच्या पत्नीने त्याला बसवले आणि हनुमान चालीसा वाचण्यास सुरुवात केली. तिने विचार केला की कोणी असेल तर ते पळून जाईल, पण त्याच्या दुर्जनजीवर काहीही परिणाम होत नव्हता. ते टक लावून बघत बसले होते. त्याच्या पत्नीने अनेक मंत्र आणि गायत्री मंत्राचे पठण केले. तेव्हा दुर्जनजीचे डोळे लाल झाले आणि म्हणू लागले की मी कोणाला घाबरत नाही आणि तुम्ही काय विचार करत आहात, मी याला असे सोडणार नाही. तोपर्यंत त्याचा लहान मुलगा तिथे आला. दुर्जनजींनी त्याला घट्ट पकडून आपल्याकडे खेचले. असे वाटत होते की त्याचे डोके कच्चे चावून खाईल. नंतर त्या मुलाची आई म्हणाली, मुलाला सोड, त्याने तुझे काय केले आहे? दुर्जनजीच्या पत्नीने आपल्या मुलाला आपल्याकडे ओढले आणि माझ्या नवऱ्याच्या आत का आलास? तुला आमच्याकडून काय हवंय? तू कोण आहेस? मग ते म्हणाले की जर तुम्हाला स्वतःचे भले करायचे असेल तर शक्य तितकी वडाची झाडे लावा. झाड लावा, मग मी कोण आहे ते सांगेन आणि मग निघून जाईन. त्यानंतर दुर्जनजीच्या पत्नीने त्या भागात 101 वडाची झाडे लावली. एके दिवशी त्याच्या पत्नीने पाहिले की आज दुर्जनजी सकाळी उठून पूजा करू लागले आहेत. तेव्हा दुर्जनजीच्या आतली सावली म्हणाली, आज मी तुझ्या पतीला सोडून जात आहे. तुम्ही सदैव आनंदी राहा. तुमचे आचार विचार खूप चांगले आहेत. मी ब्रह्मराक्षस आहे, तसे मी कोणालाही सोडत नाही आणि कोणाला घाबरत नाही. तुझ्या नवऱ्याने माझ्या वटवृक्ष झाडाला तोडलं, ज्यावर मी हजारो वर्षे राहत होतो. याचा मला राग आला, पण तुझ्या चांगुलपणामुळे मी त्यांना सोडत आहे. तुझ्या पतीला सोडून. तेव्हा दुर्जनजी अचानक बरे झाले. तेव्हा दुर्जनजीच्या पत्नीच्या डोळ्यातून अश्रू आले. तर मित्रांनो, वाईटाबरोबर तुम्ही चांगलं केलं तर एक दिवस तेही चांगलं होते. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.